महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। आज आपण भेटत आहोत पोलादपूर तालुक्यातील आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्यांचं एक नाव आहे आणि ज्यांनी भारत भ्रमण केलंय। भारतातील संपूर्ण विभागातील जी धार्मिक स्थळं त्या धार्मिक स्थळांचं पोलादपूरसह महाराष्ट्र आणि गुजरातमधील भाविकांना ते दरवर्षी दर्शन घडवतात। असे मावळी आपल्यासोबत लक्ष्मण महाराज खेडेकर हे आज आपल्याकडे इथे आलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी आज बातचीत करतो। महाराज नमस्कार। नमस्कार, रामकृष्ण हरी। माऊली, मी आपणास असं विचारलं आहे की आपण वारकरी संप्रदायाकडे कसे वळलात? वारकरी सर्वप्रथम आज मला तुम्ही या ठिकाणी पोलादपूरमध्ये माझी छोटीशी मुलाखत घेण्यासाठी बोलवला। संतवाती कृष्णामाई संतवाती सावित्रीच्या तीरावर एका कदम परिवारामध्ये तुम्ही जन्म घेतला आणि माझे सहकारी परमस्नेही माननीय प्रकाशजी कदम साहेब पत्रकार तुम्ही मला या ठिकाणी बोलवला। सर्वप्रथम माझ्या चारीधाम यात्रेकरूंच्या वतीने तुम्हाला उदंड असं आयुष्य लाभो, तुम्ही पुढील कामाच्या वाटचाल तुम्हाला हो एवढी तुम्हाला प्रार्थना करतो। आणि सर्वप्रथम तुम्ही जो प्रश्न मला विचारला की 1971ला मी 7वी पास झालो, 8वी जाण्यामध्ये परिस्थिती नसताना आजीच्या अस्थी घेऊन चंद्रभागेमध्ये पंढरपूरला गेलो। चंद्रभागेमध्ये स्नान केलं आणि चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर असं आपल्याला वाटलं की मी कोणतरी एक कीर्तनकार वारकरी बनलो पाहिजे, म्हणून त्याच वर्षी वैकुंठवासी मोरे माऊली या संप्रदायामध्ये मी मालकरी झालो। घरी आल्यानंतर 84ला माझं लग्न झालं। माझे सासरे वैकुंठवासी रामचंद्र गणपती केसारकर हे कीर्तनकार प्रबोधनकार होते। त्यांनी सांगितलं, जावई तुम्ही कीर्तनकार बनाल, पण पडिले वलन इंद्रिया सकल भावतो निराला नाही। माझ्या इंद्रियाला वलन पडलं आणि राजकारणात शिरलो, सदस्य झालो, सरपंच झालो, उपसभापती बनलो। पण दुसरा प्रश्न मुद्दा आहे की 1999ला आम्ही वैकुंठवासी माझे चारीधाम यात्रेचे मार्गदर्शक आधारस्तंभ वैकुंठवासी दादा महाराज कोंडरमकथा खेडेकर यांनी 1999ला यात्रा चालू केली। 1999ला यात्रा चालू केली आणि 2006ला आम्ही त्यामध्ये सामील झालो आणि सामील झाल्यानंतर 2011मध्ये आम्ही चारीधाम यात्रा करत असताना भारतातलं पहिलं धाम जगन्नाथपुरी, दुसरं धाम द्वारका, तिसरं धाम रामेश्वरम आणि चौथं धाम केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री आणि म्हणून पशुपतीनाथला नेपाळला गेलो। शिवपुराण ग्रंथ सोबत होता आणि काशीमध्ये काशी विश्वेश्वरांचं दर्शन झालं आणि एक शिवपुराणातला 57वा अध्याय वाचला। त्या अध्याय वाचत असताना 167 गोवीमध्ये असा संदर्भ लागला गेला की ज्ञानदेव म्हणे व्यासांची आपण द्वारकेचा राणा पांडवा घरी। द्वारकेचा देवाच्या मनात आला आणि म्हणून एका अरण्यामध्ये बसले असताना भगवान जगाचा मालक एका करंगीवरती गोवर्धन उचलला, पांडवाचे सारथी झाले, अर्जुनाची घोडी डोली। त्यांनी प्रश्न केला, गुरुना जागे केले, सांगितलं गुरुराया चरणी मस्तक ठेवितो आणि सांगितलं मला भगवान शंकर प्रसन्न करायचे। उपमन्या ऋषीने सांगितलं, जगाचा मालक एवढी जर तुम्हाला बुद्धी आहे तर डाव्या पायाच्या अंगठ्यावर तुम्ही 6 महिने तपश्चर्या करा। कैलासीचा शिव भोला चक्रावरती पार्वतीचा पती योगीराज तुम्हाला 6व्या महिन्याच्या सूर्य मावळताना प्रसन्न होईल आणि भगवान शंकर प्रसन्न झाले। पण येताना पार्वतीला सोबत घेऊन आले आणि प्रश्न विचारला, देणारा देव आहे आणि मागणारा देव आहे, काय देऊ याशी व्हावी उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा। प्रभूने भगवान शंकराने विचारलं, कृष्ण भगवान तुम्हाला काय देऊ? सांगितलं मला 10 मुलं बलवान दे आणि पहिला मुलगा प्रद्युम्न झाला,
आईला विचारलं, पार्वतीने विचारलं मी काय देऊ? आई मला एवढंच दे, कृष्णाचे विचारधन आणि रामाचे आचारधन ही मनाशी गाठ बांधली गेली. की द्वारकेचा देव हस्तनपूर सोडून द्वारकामधून हस्तनपूरला जातो आणि अर्जुनाची घोडी धुतो, अर्जुनाच्या घरची पत्रावळी उचलतो. मग आपण पोलादपूर तालुक्याचा उपसभापती असताना माझ्या पोलादपूर तालुका हा एक कष्टकरी माणसांचा, गोरगरिबांचा आहे. या गोरगरीब लोकांना आपण द्वारका, मथुरा, गोकुळ, वृंदावन 4 धाम काय दाखवायचं हे काम हातामध्ये घेतलं. पण जाताना या नरवीर शूरवीरांच्या, नरवीर तानाजी मालुसऱ्यांची जमिनीची माती उचलली, कपाला लावलेली, बाहेर पडलो. आणि पहिल्या वर्षी 2011 आम्ही द्वारकेला 400 लोक घेऊन गेलो. मथुरा भुवनमध्ये कार्यक्रम केला आणि गुरुवर्य रामदादा घाटगे यांचं मोठं कीर्तन झालं. आणि दादा महाराज घाटगेंनी त्या दिवशीच मला सांगितलं, महाराज चांगलं कार्य, सत्कार्य तुम्ही हातामध्ये घेतलेलं आहे, गोरगरिबांना तीर्थयात्रा दाखवताय, तुम्ही हे कार्य बंद करू नका. आणि म्हणून गुरूंच्या चरणावर नतमस्तक झालो. दुसऱ्या वर्षी हरिश्चंद्र बाबा वैकुंठवासी यांना घेऊन गेलो आणि तिसऱ्या वर्षी गुरुवर्य दादा महाराज मोरे माऊली यांना घेऊन गेलो. त्या वर्षी साहेब 1600 लोक घेऊन गेली होती. एक गावचा सप्ताह करायला 10 मिटिंगा लागतात व 1600 लोक 7 दिवस जेवण घालायचे. आणि म्हणून त्यांची सर्व सोय केली. कारण चित्ती नाही असं ज्याचा पांडुरंग दास असे भक्ताची या घरी कामे न सांगता खरी. आणि म्हणून दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी, 4 वर्षे तिथं पारायण भागवत केलं. आणि त्या दिवशी लोकांनी सांगितलं, महाराज आतापर्यंत आपण कोणती तीर्थस्थळ केली? आतापर्यंत आम्ही द्वारका झाली, मथुरा झाली, वृंदावन झालं. वृंदावन झाल्यानंतर आम्ही 5वा कार्यक्रम हरिद्वारला केला. हरिद्वार, केदारनाथ, बद्रीनाथ झाल्यानंतर आम्ही नंतरचा कार्यक्रम आखला तो अयोध्येमध्ये केला. राम जन्मभूमीमध्ये पारायण घातलं. तिथून लोकांनी सांगितलं ते त्याच्यानंतर आपण दरवर्षी पारायण बाहेर जाऊन करतो. हा जगत ह्या मागची प्रेरणा आपली गुरु मोरे माऊली हा यांची प्रेरणा आपल्याला आहे. ह्या मागची गुरु माऊलींचा मी शिष्य असलो तरी या पोलादपूर तालुका 6 वारकरी संप्रदायांची लोक माझ्यावर आली. म्हणजे 6 वारकरी संप्रदायांचे गुरु आणि मोरे माऊली आधारस्तंभ आहे याच्या पाठीमागं. आणि म्हणून परत नंतर आम्ही जगन्नाथपुरीला गेलो. जगन्नाथपुरीला पारायण केलं 9वा आणि 12वा अध्याय. नंतर रामेश्वरला गेलो. आणि गेल्या वर्षी 14वा कार्यक्रम आम्ही नैमिषारण्यामध्ये 88 सहस्त्र हजार ऋषींनी ज्या ठिकाणी तपश्चर्या केली त्या ठिकाणी आम्ही गेल्या वर्षाचं 14वा कार्यक्रम केला. त्याच्या आपण एकूण 14 वर्ष 14व वर्ष अविरतपणे करत आहोत. सतत याच्यामध्ये काही धुरंधर राजकारणी लोकांचा आणि आपल्या महाड पोलादपूर तालुक्याचे गोरगरिबांचे कैवारी भरतशेठजी गोगावले यांचा सुद्धा मला आशीर्वाद आहे आणि सहकार्य आहे. कारण ज्याची खावी पोली त्याची वाजवावी टाली. आणि म्हणून आता आम्ही यावर्षी, गेल्या वर्षी नैमिषारण्यामध्ये लोकांनी सांगितलं, महाराज आपल्या भारतातली पूर्ण तीर्थ झाली, आता तुम्ही आम्हाला विधेयी राजा जनक, जी सीता माईचं लग्न लागलं, सीता स्वयंवर झाला, त्या जनकपुरीमध्ये आम्हाला तुम्ही या वर्षीचा कार्यक्रम करावा अशी लोकांनी आम्ही दर्शवलं आहे. यावर्षी आपण कुठे जातो? जनकपुरी, नेपाळमध्ये. म्हणजे नेपाळमध्ये. हा, जनकपुरी. यावर्षी किती भाविक आपल्या सोबत आहे? या वर्षी आम्ही जवळजवळ 200 लोकांनी आम्हाला 200 लोक आम्ही न्यायचा जनकपुरीमध्ये. कधी चालत? डिसेंबरमध्ये पंढरपूरची वारी झाली की. आणि म्हणून आम्ही चांगलं काम करतोय. भागाभागामध्ये लोक आज सुद्धा आम्हाला बोलतील, खेडेकर महाराजांनी आम्हाला द्वारका, मथुरा, गोकुळ, वृंदावन सर्व दाखवली. त्याच्यामध्ये काही वर्षी साहेब आम्ही एक गरीब कुटुंबातली लोक आम्ही घेऊन जातो. गरिबांचा आशीर्वाद हा देवाला बी मान्य करू शकतो. ज्या टायमाला 11वा कार्यक्रम हरिद्वारला केला तेव्हा एक पत्रकारांनी हरिद्वारच्या माझी मुलाखत घेतली की महाराज तुम्ही महाराष्ट्र सोडून हरिद्वारमध्ये येऊन या ठिकाणी पारायण का घालताय? सांगितलं, साहेब बुद्धीचे वैभव अन्न नाही तुझे एका केशवराज सकल सिद्धी. साहेब या प्रश्नाचं उत्तर तंतोतंत तुम्हाला पटन कसं देतो की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, महाराष्ट्र ही साधूंची भूमी आहे. आणि माझ्या संतांनी
माऊलींना पहिलं दर्शन केलं आणि संतांना सोबत घेऊन तुमच्या देवभूमीमध्ये देव आम्हाला मिळावा म्हणून माझी संतांची भूमीतली माणसं घेऊन तुमच्या देवभूमीमध्ये आलो आणि त्या ठिकाणी मुलाखती झाल्या. आणि आज परत साहेब तुम्ही मला या ठिकाणी मुलाखतीला बोलवला. आज 29 वर्ष झाली. या वर्षी केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री 40 लोक घेऊन गेलो होतो. त्या ठिकाणी कैलासीचा शिव, भोला चक्रावर्ती, पार्वतीचा पती योगीराज आणि बद्री विशाल भगवान या ठिकाणी असं मनाला संकल्प आला की आपण 27 वर्षामध्ये काय कार्य केले, किती गोर गरिबांना अनेकांच्या आशीर्वादाने आपण हे भारत देशातली तीर्थयात्रा दाखवली. त्याचा जोखा लेखा आपण काहीतरी आपल्या मनामध्ये मांडावा म्हणून आम्ही असं ठरवलं गेलेलं आहे की चला चारीधाम यात्रेला. चारीधाम यात्रा का करावी अशी तुमच्या सर्वांच्या सहकार्य, बुद्धिवंतांच्या सहकार्याने आम्ही एक छोटीशी पुस्तिका छापायचं ठरवलेलं आहे. अनेक लोकांनी मला सांगितलं महाराज तुम्ही चांगलं कार्य करताय. अनेक लोकांनी वाचलं, अनेक तरुणांनी वाचलं, तर त्या तरुणांना वाटलं पाहिजे आपण यात्रेला जावं आणि का जावं. आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही वेळेत वेळ काढून मला या ठिकाणी मुलाखतीसाठी बोलावलात. पुनश्च या पोलादपूर तालुक्यात सर्व वारकरी संप्रदायाच्या वतीने आणि माझ्या चारीधाम यात्रेकरूंच्या वतीने कदम साहेब तुम्हाला चांगले विचार समाजापर्यंत परकड समाज तुम्ही पोचवाल आणि पत्रकार आहात. जे परकड समाजाचे विचार आहेत ते 100% तुम्ही कान्याकोपऱ्यापर्यंत लोकांच्या जनांच्या सगळं लोकांपर्यंत पोचवाल. आणि एवढं बोलतो पुनश्च तुमचं या ठिकाणी दर्शन घेतो. बोलता बोलता माझ्याकडून एखादा अपशब्द चुकीचा शब्द गेला असाल तो माफ करा. आणि तुम्ही मला हे विचार देताना त्या पुस्तकामध्ये सुद्धा तुमचं विचार यावी एवढी भगवान द्वारकाधीश, भगवान पांडुरंगराया आणि बद्री विशाल, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री मातेच्या चरणी प्रार्थना करतो. पुनश्च या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. आम्ही महाराष्ट्र सुपरफास्टच्या वतीनं तुम्हाला जे तुम्ही चारधाम यात्रा करताय किंवा भारत भ्रमण करताय, भाविकांना तुम्ही दरवर्षी दर्शनाला नेताय, ह्यासाठी आमच्या महाराष्ट्र सुपरफास्टच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देतो. येणाऱ्या भावी काळात सुद्धा तुमच्याकडून असंच पुण्यकाम व्हावं आणि तुम्हाला ईश्वराने दीर्घ आयुष्य या धार्मिक कार्यासाठी द्यावं अशी ईश्वराच्या प्रार्थना करतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी.